गुड आफ्टरनून. आपण सेट ह्या टॉपिकचा प्रॅक्टिस सेट 1.4 सुरू केला होता बरोबर लास्ट लेक्चरला. त्याच्यामध्ये आपण 1.4च्या बेसिक कन्सेप्ट आपण बघितल्या होत्या. त्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या बघितल्या. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.4चे 2 एक्झाम्पल पण आपण घेतले. आता आपले 3 एक्झाम्पल बाकी त्याचे आपण लेक्चरमध्ये घेणार आहोत. मग आता बघा प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये टोटल एकाच फॉर्म्युल्याचा यूज होतोय. कोणत्या फॉर्म्युलाचा यूज होतोय तुम्हाला मी सांगितलंय बरं. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. बरोबर ना. बरं तुम्हाला अजून एक बेसिक गोष्ट सांगितली कोणती बरं. युनियनचा अर्थ काय असतो बरं. युनियन ऑर. बरोबर ना. अँड इंटरसेक्शनचा मिनिंग काय सांगितलं आहे तुम्हाला मी. अँड म्हणजे ज्या वेळेस दोन्हीही सेट एकत्रित असतात त्याला काय म्हणतो आपण इंटरसेक्शन. आणि दोन्ही सेटमधले कॉमन फक्त इलेमेंट असतात त्याला काय म्हणतो आपण युनियन. अलग लक्षात. ह्या 2 गोष्टी आपण बघितलेल्या. मग आता याच्यावरच आपल्याला पुढं काय ते एक्झाम्पल बघायचे. याच्यावर आपण 2 एक्झाम्पल लास्ट लेक्चर ऑलरेडी बघितलेले. मग आता आपल्याला बुकमध्ये बघा क्वेश्चन नंबर आपल्याला कोणता बघायचा आता. 3rd वाला. तुमच्या समोर क्वेश्चन आहे. मी क्वेश्चन काय करतो एकदा रीड करतो. बघा बराच मोठा क्वेश्चन आहे ॲक्च्युली. क्वेश्चन 3रा आणि क्वेश्चन जो 4था आहे हे बरेच मोठे क्वेश्चन आहे. म्हणून आपण बघा क्वेश्चनच बघू काय. बघा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय काय गोष्टी गिवन त्या आपण पहिले बघूयात. बघा क्वेश्चन नंबर. इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट्स पास इन इंग्लिश. एक एक्झाम आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. त्याच्यामध्ये किती विद्यार्थी पास झालेले. 50 विद्यार्थी पासआउट झालेले. 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स. 60 विद्यार्थी कोणत्या सब्जेक्टमध्ये पास झाले. मॅथमध्ये झालेले. अँड 40 स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट. तर 40 विद्यार्थी असे आहेत का जे दोन्ही पण सब्जेक्टमध्ये पास झालेले आहेत. नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट. असा एकही विद्यार्थी नाही आहे का जो दोन्ही विषयात किंवा एका विषयात फेल झालेला आहे. म्हणजे सर्वजण पासच झाले. एक तर एका विषयात असतील किंवा दोन्ही विषयात असतील पासच झाले. फेल कोणीही नाही आहे. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲटलिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट. तर आपल्याला असा एक नंबर शोधायचा आहे जे पूर्ण कोणत्या तरी एका विषयात काय झाले असेल पास झाले असतील. म्हणजे दोन्ही विषयात किंवा एका विषयात पास झाले. किंवा आला ऑर आला. ऑर आला म्हणजे काय काढायचं राहतं आपल्याला. काय काढायचं आहे. ऑर आला म्हणजे आपल्याला काय काढायचं असतं. ऑर म्हणजे सांगितलं आहे ना. अँड म्हणजे काय इंटरसेक्शन. बरोबर ना. मग आता बघा गिवन गोष्टी काय. मग तुम्हाला मी दोन्ही पण मेथडनी सॉल्व करून देतो एक्झाम्पल. एक रेग्युलर मेथडनी पण सॉल्व करून देतो आणि वेन डायग्रामनी सुद्धा सॉल्व करून देतो. दोन्ही पण पद्धती आपण यूज करू. मग बघा सर्वात पहिलं आपल्याला गिवन काय दिलं. लेट. सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला काय दिलं आहे बरं. इंग्लिश सब्जेक्टमध्ये किती स्टुडंट पास झाले ती माहिती दिली. बरोबर ना. मग आपण पहिलं काय करू. लेट ई बी द सेट ऑफ बघा काय घेतलं आपण पहिले इंग्लिश सब्जेक्टमध्ये काय विद्यार्थी किंवा परत एकदा हे. मग आता एक्झाम्पलमध्ये पहिली माहिती काय दिली आपल्याला. इंग्लिश सब्जेक्टमध्ये किती स्टुडंट पासआउट झाले. मग आपण इंग्लिशबद्दल लेट ई बी द सेट ऑफ स्टुडंट हू पास्ड इन इंग्लिश. ई कशाला आपण इंडिकेट केला. ई तर जे स्टुडंट कशात पास झाले इंग्लिशमध्ये पास झाले. मग मला सांगा हाऊ मेनी स्टुडंट पास इन इंग्लिश. नंबर ऑफ स्टुडंट किती सांगितले आपल्याला 50. बरोबर ना. नंबर ऑफ स्टुडंट इंग्लिशमध्ये किती पासआउट झालेले 50. सेकंड लेट. आता काय दिलं आपल्याला मॅथ सब्जेक्टची माहिती दिली ना. लेट यम बी द set of student.
यम हा काय इंडिकेट करतोय, हू पास्ट इन मॅथ किंवा मॅथमॅटिक्स. आणि हे सांगा बरं, हाऊ मेनी स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स, नंबर ऑफ एन इज इक्वल टू काय आहे 60 स्टुडंट, बरोबर ना. बरं नेक्स्ट काय दिली बरं आपली इन्फॉर्मेशन, अजून काय दिलं आहे का रे आपल्याला, नाही आहे, एवढंच दिलेलं आहे. हां बोथ पण दिलेले, बोथ म्हणजे काय, दोन्ही पण, म्हणजे इंग्लिशमध्ये पण पासआउट आहे आणि काय मराठीमध्ये पण आहे, सॉरी कशात आहे मॅथमध्ये पण आहे. मग मला सांगा इंग्लिशमध्ये पण पासआउट आहे आणि मॅथमध्ये पण पासआउट आहेत, दोन्ही एकत्र दिले. मग मला सांगा मी इथं इंटरसेक्शन घेऊ का युनियन घेऊ, इंटरसेक्शन. अँड असलं का तर इंटरसेक्शन, बिकॉज ही काय इन्फॉर्मेशन दिली आपल्याला, इंग्लिश अँड मॅथ, अँड असल्यावरती काय होणार आहे इंटरसेक्शन. म्हणजे नंबर ऑफ ई इंटरसेक्शन यम इज इक्वल टू किती दिले आपल्याला 40, किती दिले आपल्याला 40 दिले, बरोबर ना. एवढी सर आपल्याला माहिती दिलेली आहे. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, हाऊ मेनी स्टुडंट अपियर फॉर एक्झाम, म्हणजे टोटल किती विद्यार्थी आहे जे एक्झामला अपियर आहे, किंवा असे किती स्टुडंट आहे का जो एकही सब्जेक्ट फेल झालेले नाही. सब्जेक्ट कोणी फेल झालेले आहे का, नाही आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, इंग्लिशमध्ये पास झालेला विद्यार्थी पाहिजे, और मॅथमध्ये पास झालेला पाहिजे, और दोन्ही विषयातला पाहिजे. म्हणजेच काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, युनियन. और आला म्हणजे काय करायचं आहे युनियन. मग आपला फॉर्म्युला आहे ना, देअरफॉर नंबर ऑफ ए आणि बीच्या ऐवजी काय घ्यायचे, ए आणि यम घ्यायचे. नंबर ऑफ ई युनियन यम इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, नंबर ऑफ ई प्लस नंबर ऑफ यम आणि मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन यम. लक्षात आलं का. काय असतं माहिती आहे का तुम्हाला, किमान एका पण विषयामध्ये, किमान एका तरी विषयामध्ये किती विद्यार्थी पास झाले हे काढण्यासाठी काय दोन्ही सब्जेक्टची ॲडिशन मायनस काय करायचं असतं. हे 40 जे स्टुडंट आहे का हे तर याच्यात तरी काउंट केले किंवा याच्यात तरी काउंट केले गेलेले असे स्टुडंट आहे. कोण हे 40, म्हणजे 40 स्वतंत्र नाही आहे, एक तर याच्यात तरी आहे किंवा याच्यात तरी आहे. म्हणजे असं नाही का रामीचा पास झाला, श्यामीचा पास झाला आणि गोपालीचा पास झाला, नाही. इथं श्याम पण आहे आणि राम पण आहे याच्यात, कारण की याच्यातला पण याच्यात आहे याच्यातला पण याच्यात आहे. लक्षात येईल ना. म्हणून हे स्टुडंट काय झाले डबल काउंट झाले निधं, आणि डबल काउंट झाले म्हणून आपण मायनस करतो. डबल व्हायला पाहिजे का आपल्याकडे स्टुडंट, नाही, म्हणून डबल वाले काय करतो मायनस. असा तो फॉर्म्युला काय झाला आहे डिझाईन झाला आहे. मग आता फक्त आपण की व्हॅल्यूज टाकू. मग नंबर ऑफ ई युनियन यम इज इक्वल टू नंबर ऑफ ई किती दिला आहे बरं आपल्याला 50 प्लस नंबर ऑफ यम किती दिला आहे बरं 60 मायनस नंबर ऑफ इंटरसेक्शन काय दिलं आपल्याला 40. 50 प्लस 60 किती होणार आहे बरं इथं 110 मायनस किती होणार इथं 40. 110 मायनस 40 म्हणजे किती होणार आहे 70. आणि देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट हू पास minimum one subject English or math. How many student 70 student. तर 70 विद्यार्थी असे आहेत का जे किमान इंग्लिश तरी पास झाले किंवा मॅथ तरी पास झालेले असतील, आणि तेच तर आपल्याला विचारलेले, म्हणून आन्सर काय राहणार आहे 70 स्टुडंट. लक्षात येईल का नक्की एकदम व्यवस्थित लिहून घ्या. पण वेन डायग्राम किती सोपं तुम्हाला सांगतो मी. आता बघा दोन विषयांची एकत्रित माहिती दिली म्हणजे इंटरसेक्शन दिले, आणि इंटरसेक्शनची वेन डायग्राम कशी असते रे, दोन सर्कल एकमेकांमध्ये असतात अर्धे अर्धे, बरोबर ना. मग बघा हा एक सर्कल काढला मी आणि हा दुसरा सर्कल काढला. हा पहिला सर्कल कोणाची इन्फॉर्मेशन देतोय बरं इंग्लिश सब्जेक्टची, आणि दुसरा कोणाची देतोय बरं मॅथ सब्जेक्टची. अलग लक्षात बरं लक्ष द्या. हा जो मधला स्पेस आहे हा काय बरं कॉमन इंग्लिशचा पण आणि मॅथचा पण. मग इंग्लिश आणि मॅथमध्ये कॉमन किती जण पासआउट झाले रे 40. किती झाले 40. मग मध्ये काय घेऊन टाकायचं आपल्याला 40. अलग लक्षात मध्ये काय घ्यायचा 40. आता बघा हा इंग्लिशचा जो सर्कल आहे याच्यात किती स्टुडंट आले रे 40, आणि इंग्लिशमध्ये किती पासआउट झालेले 50. मग 40 तर घेतले म्हणजे राहिले किती आता 10, बरोबर ना. बरं मॅथमध्ये किती पासआउट आहे 60. ऑलरेडी आपण किती घेतले 40 घेतले, मग राहिले किती आता 20.
ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर असे स्टुडंट मिळणार आहे का किमान एक तर ते परीक्षेत पास झाले किंवा एकूण किती विद्यार्थी ॲपियर होते. मग एकूण किती विद्यार्थी ॲपियर होते बरं? 20 + 40 60 + 10 70. आलं कॅन्सर. असंही काढू शकतो आपण, नो प्रॉब्लेम. पण याला मार्क्स मिळेल तुम्हाला असं. आता एक्झाम्पल नंबर आपल्याला कोणतं बघायचं आहे? 4 वाला. बरोबर, एक्झाम्पल नंबर 4 आपल्याला बघायचं आहे. मग आता बघा एक्झाम्पल नंबर 4 काय सांगतं आपण पहिले रीड करूयात. अ सर्वे वॉज कंडक्ट टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट ऑफ क्लास 9. म्हणजे 9th क्लासमधल्या 220 स्टुडंटचा काय केला आहे? सर्वे केला आहे. कशाचा सर्वे केला आहे बरं? त्यांच्या काय हॉबीज आहेत, म्हणजे काय आवडतं त्यांना, गोट्या खेळायला आवडतं का क्रिकेट खेळायला आवडतं, असं काही त्यांनी काय केलं आहे? सर्वे केला आहे. मग आता पुढं काय दिलं आहे? आउट ऑफ विच 130 स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंगचा अर्थ काय? दगडावर चढायचं. पुढं चढायचं दगडावर, असं ते दगडावर चढणं असतं ना, त्याला रॉक क्लाइम्बिंग असं म्हणतात. मग 220 स्टुडंटपैकी किती स्टुडंट काय करतात? रॉक क्लाइम्बिंग किती करतात ते? 130. नेक्स्ट, अँड 180 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज स्काय वॉचिंग. स्काय वॉचिंग म्हणजे असं ढग पाहत बसतात, आवळ पाहतात, रात्रीचे चांदण्या तारा बिरा पाहत बसतात. रॉक काय करतात ते? स्काय वॉचिंग करतात. ते काय वॉच करतात काय माहिती. देर आर 110 स्टुडंट हू फॉलो बोथ द हॉबीज. 110 विद्यार्थी असे आहेत का ज्यांना दोन्ही पण हॉबी, एक तर दगडावर बी चढतात आणि रात्रभर आकाशात पण पाहत बसतात, अशा दोन्ही पण हॉबी आहेत. देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ 2 हॉबीज. तर असे किती स्टुडंट आहेत का ज्यांना एकही हॉबी नाही आहे, म्हणजे दगडावर पण चढत नाही आणि आकाशात पण पाहत नाही भारतासारखे. बरोबर ना? मग असे किती आहेत? पुढं काय म्हणतात सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी ऑफ देन फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. असे किती स्टुडंट आहे का ज्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंगच आवडतं, बाकी कोणताही गेम आवडत नाही. आणि लास्टवाला काय दिलं आहे? हाऊ मेनी स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. स्काय वॉचिंग करणारे फक्त किती विद्यार्थी एवढं आपल्याला काढायचं आहे. म्हणजे किती क्वेश्चन सॉल्व करायचे? जनरली आपल्या ह्याच्यात 3 क्वेश्चन सॉल्व करायचे. तसे 3 ने 4 करावं लागेल. काय ते आपण बघू. मग आता गिवन इन्फॉर्मेशन काय काय ते आपण पहिले बघूयात. सर्वात पहिली इन्फॉर्मेशन काय रे आपल्याला? सर्वात पहिली इन्फॉर्मेशन काय दिली आपल्याला? तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट दिले. बरोबर ना? तर बघा सर्वात पहिली इन्फॉर्मेशन काय दिली आहे? टोटल नंबर ऑफ स्टुडंट. काय दिले टोटल नंबर ऑफ स्टुडंट? लेट. टोटल म्हणजे काय रे? युनियन घ्यायचं, यू घ्यायचा म्हणून यू घेऊ आपण. लेट यू बी द सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9. यू म्हणजे काय? टोटल क्लास. क्लास म्हणजे काय? एकूण त्या वर्गात किती स्टुडंट आहे. कोणत्या रे? 9च्या. किती बरं? 220. मग आपण म्हणू शकतो ना देअरफॉर नंबर ऑफ यू इज इक्वल टू किती येणार आहे? 220. लक्षात आलं? सेकंड इन्फॉर्मेशन काय दिली आहे बरं आपल्याला? रॉक क्लाइम्बिंगची दिली, म्हणजे दगडावर चढणारे. एकूण किती सांगितले ते आपल्याला? 130. आपण सेकंड यूज करू. लेट रॉक म्हणजे आर घेऊ. आर बी द सेट ऑफ स्टुडंट. सेट ऑफ स्टुडंट हू फॉलो द हॉबी. कोणती हॉबी फॉलो करतात हे? रॉक क्लाइम्बिंग. मग आपण काय म्हणू शकतो? नंबर ऑफ रॉक क्लाइम्बिंग किती स्टुडंट आहे बरं? 130. बरोबर का नाही? किती? 130. नेक्स्ट अजून काय दिलं आहे? लेट. आता काय दिलं आहे? स्काय वॉचिंग वाले. स्काय म्हणजे येस घेऊ आपण. लेट एस बी द
set of students who follow the hobby कोणती? स्काय वॉचिंग. हे किती बरं? नंबर ऑफ एस इज इक्वल टू किती दिले आपल्याला? मग किती दिले? हे नाही रे, हां 180. किती दिले? 180 बरोबर ना. अँड अजून कोण दिले? अजून आपल्याला कोण दिले बरं? बोथ फॉलो द बोथ हॉबीज. फॉलो द बोथ हॉबीज. किती रे? बोथ हॉबीज आहे म्हणजे काय? हे आणि हे म्हणजे काय दिलं असेल आपल्याला? इंटरसेक्शन. नंबर ऑफ आर इंटरसेक्शन नंबर ऑफ यस इज इक्वल टू किती दिले? हे 110. 110 असे का त्यांना वरती पाहायला पण आवडतं आणि चढायला पण आवडतं, म्हणजे डोंगरावरती दोन्ही पण गोष्टी त्यांना आवडतात. बरोबर ना. असे आपल्याला दिलेले. बरं, आता पुढं काय विचारलं बरं आपल्याला? मग त्याच्यावर आपल्याला 3-4 क्वेश्चन्स विचारलेले. काय रे? काय नाही ना? ए बाबड्यांनो, असं नका रे करू सोन्यांनो. बरं, मग आता आपण काय करू? इकडं सॉल्व करू. मग आता सर्वात पहिलं काय करायचं आपल्याला? असे स्टुडंट बघायचे का ज्यांना काहीतरी आवडतं, हे किंवा हे. आणि ऑर आलं तर आपण काय यूज करतो? युनियन. मग आपली युनियनचा फॉर्म्युला काय रे बाबड्यांनो? नंबर ऑफ आर युनियन यस इज इक्वल टू काय असणार आहे? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ आर प्लस नंबर ऑफ यस प्लस नंबर ऑफ मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन यस. बरोबर का? ओके. देअरफॉर आता नंबर ऑफ आर युनियन एस इज इक्वल टू नंबर ऑफ आर किती रे? 130 प्लस नंबर ऑफ एस किती आहे? 180 मायनस नंबर ऑफ इंटरसेक्शन किती आहे? 110. ह्या दोघांची ॲडिशन किती होणार आहे बरं? 310 मायनस काय होणार आहे? 110 म्हणजेच किती होणार आहे? 200. 200 कोण आलं रे? हे नंबर ऑफ स्टुडंट हुज हॉबी काय असणार आहे? रॉक क्लाइम्बिंग और स्काय वॉचिंग. और आहे ना, इज इक्वल टू किती असणार आहे? 200. बरं, मला एक सांगा आता, हे स्टुडंट किती आले आपले? आता 200 आले. किती आले? 200. टोटल स्टुडंट किती रे? 220. बघा, 200 स्टुडंट असे, एक तर त्यांना काय आवडतंय? रॉक क्लाइम्बिंग. काय आवडतं? किंवा और स्काय वॉकिंग, किंवा दोन्ही पण आवडतात. ते म्हणजे हे 200 स्टुडंट असे का ज्यांना हे काहीतरी आवडतंय. पण एकूण स्कूलमध्ये किती स्टुडंट आहे? 200. म्हणजे याचा अर्थ किती स्टुडंटला काय आवडत नसेल? काहीच आवडत नसेल? 20. अलग लक्षात. पहिले हे लिहिलं, सेकंड हे आणि थर्ड मी इकडे लिहितो. चला थर्डवाले इथं घेतो. मग थर्डवाले कोणते बघायचे? का ज्यांना एकही गेम आवडत नाही असे स्टुडंट किती? देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट who do not follow any one game. जे एकही गेम फॉलो करत नाही अशा आपल्याला विचारलं ना पहिलाच क्वेश्चन. हॉबी किंवा गेम. हां, वन हॉबी म्हणा किंवा गेम म्हणायचं ना. मग अशी काढण्यासाठी आपण काय करणार आहे? टोटल नंबर ऑफ स्टुडंट कोण आहे बरं? NU मायनस काय करणार? नंबर ऑफ आर युनियन यस. मग नंबर ऑफ यू किती आपल्याकडं? 220. नंबर ऑफ NUS किती बरं आपले? 200. म्हणजेच 20 स्टुडंट असे आहेत का ज्यांना कोणताही गेम आवडत नाही. हे झालं पहिल्याच आन्सर आपला. ओके. सेकंड काय क्वेश्चन विचारलं बरं आता आपल्याला? सेकंड काय विचारलं आहे रे? याच्यावर येणार. हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ
रॉक क्लाइम्बिंग. मग इथं मी थर्ड म्हटलं ना, इथं मी चला फोर्थ म्हणतो. आता फक्त कोणता रॉक क्लाइम्बिंग ना, रॉक क्लाइम्बिंग ओनली. लाईक करणारे किती. आता एक लक्ष द्या मी काय म्हणतो. रॉक क्लाइम्बिंग टोटल किती जणांना आवडतोय बरं? 130. बरं, आणि कोणता तरी एक गेम आवडतोय. काय करतोय? कोणता तरी एक गेम आवडणार आहे. बरं, रॉक क्लाइम्बिंग ओनली, फक्त कोणती गेम आवडणारा? रॉक क्लाइम्बिंग. त्यासाठी आपण काय करणार आहे बघा, मला सांगा इथं रॉक क्लाइम्बिंग एकूण किती जणांना आवडतं किंवा फॉलो करताय बरं? 130. म्हणजेच काय? नंबर ऑफ आर. यातून मायनस काय करायचं? एक लक्ष द्या, यातून मायनस काय करायचं का दोन्हीही गेम आवडणारे मायनस करायचे. दोन्ही गेम आवडणारे कोणते रिझन? 110. म्हणजेच नंबर ऑफ आर इंटरसेक्शन यस. मग नंबर ऑफ आर किती बरं इथं? 130 मायनस नंबर ऑफ इंटरसेक्शन आर इंटरसेक्शन एस किती बरं? 110. दोघे सबट्रॅक्शन किती होणार आहे? 20. म्हणजे हे 20 जण कोण आहे? ज्यांना फक्त काय आवडतं? रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंग. आणि आपल्याला पुढचा क्वेश्चन दिला काय? ओनली कोणता गेम? कोणता म्हटलंय? स्काय वॉचिंग. स्काय वॉचिंग हॉबीवाले फक्त. मग इज इक्वल टू काय होणार आहे बरं? तुम्ही पूर्ण लाईन इथली आहे बरं की. मग आता स्काय वॉचिंगवाले टोटल किती बरं? स्काय वॉचिंगवाले नंबर ऑफ स्काय वॉचिंग मायनस दोन्ही पण आवडणारे किती रे? 110. तेच म्हणजेच काय? कॉमनवाले मायनस काय? जसं इथं कॉमनवाले मायनस केले तशी इथं सुद्धा काय करायचे? आपल्याला कॉमनवालेच मायनस करायचे. मग नंबर ऑफ स्काय किती बरं? 180 मायनस नंबर ऑफ इंटरसेक्शन किती बरं? 110. सबट्रॅक्शन किती होणार आहे? 70. म्हणजे 70 असे स्टुडंट आहे का ज्यांना फक्त काय आवडतंय? स्काय वॉचिंग. 20 स्टुडंट असे की ज्यांना काय आवडतंय? रॉक क्लाइम्बिंग. 20 असे स्टुडंट आहे का ज्यांना काहीच आवडत नाही आहे. 200 असे स्टुडंट आहे ज्यांना काही ना काही एक तरी गेम आवडतो. ध्यानात आलं का? नक्की का? कळालं एक सर क्वेश्चन? काही विचारलं तर आपल्याला सांगता येऊ शकतो. घ्या व्यवस्थित. कळालं का नाही कळालं? इथं फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. कोणता? जे आपल्याला काढायचं आहे का ते मायनस दोन्ही एकत्रितवाली करायची. जे काढायचं आहे का ते मायनस दोन्ही एकत्रितवाली करायची. बस. येईल का लक्षात? नक्की व्यवस्थित लिहून घ्या. आता क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे 5th. 5वा क्वेश्चन बघायचं. काय बरं? 5वा क्वेश्चन बघा तुमच्या समोर आहे. ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. आता खाली एक आपल्याला काय दिले? वेन डायग्राम दिलेले आहे. त्याचं ऑब्झर्व करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आणि आपल्याला क्वेश्चनचा आन्सर द्यायचं आहे. मग आता नेमकं बघा कशा प्रकारचा हा कशा प्रकारे वेन डायग्राम आहे. असं एक रेक्टँगल आहे, मध्ये दोन काय बरं सर्कल आहेत बरोबर, आणि त्याच्यामध्ये काय वेगवेगळे नंबर्स आहे. हा काय बरं आपला पहिला आहे सेट ए आणि हा काय असणार आपला सेट बी. बाहेरचा कोणता आहे बरं आपला युनिव्हर्सल सेट. कोणता आहे? युनिव्हर्सल सेट. तर काय काय दिलं इथं? काय दिलं बरं आपल्याला? एक्स बरोबर आहे ना. इथं काय दिलं आहे? एक्स वाय झेड. दोघांमध्ये कॉमन काय दिलं आहे? एम एन. बीमध्ये काय दिलं आहे? पी क्यू आर. आणि याच्या खाली काय दिलं आहे? पहिल्याच्या खाली एस अँड टी. एवढं सर्व दिलं आहे बरोबर ना एलिमेंट. मग आता आपल्याला एक एक क्वेश्चन काय तो ऑब्झर्व करून ॲन्सर द्यायचा आहे. मग फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलं आहे बरं आपल्याला? काय म्हटलं आहे? सेट ए काढायला लावलं आहे. काय काढायला लावलं आहे? सेट ए. बघा लक्ष द्या. मग सेट ए इज इक्वल टू, जर ही वेन डायग्राममध्ये आपल्याला सेट बनवायला लावले तर कसे बनवतो आपण सेट? नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्ये. मग मला सांगा एचे कोणते एलिमेंट आहे इथं? एक्स वाय झेड एम एन. एम एन आहेच नाही मग सेटमध्ये. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट झालं पहिल्याचं आन्सर. सेकंड काय क्वेश्चन आहे? सेट बी. कसं राहणार आहे? बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये कोण आहे बरं? पी क्यू आर एम एन. बरोबर का?
ओके. थर्ड क्वेश्चन काय बरं? ए युनियन बी काढायचं बरोबर. मग ए युनियन बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये युनियनचा अर्थ काय असतो रे? युनियनचा अर्थ काय? सर्व घेऊन टाकायचे, फक्त कोण नाही घ्यायचे? कॉमनवाले. कोण नाही घ्यायचे? कॉमनवाले डबल नाही घ्यायचे, एकदाच घ्यायचे. म्हणजेच कोण होईल बरं इथं? एक्स वाय झेड पी क्यू आर एम एन. अलग लक्षात. युनियनमध्ये आपण सर्व घेतो ना, फक्त कोण नाही घेत? डबल नाही घ्यायचं, फक्त काय नाही घ्यायचं? डबल नाही घ्यायचं. नेक्स्ट फोर्थवाला काय क्वेश्चन आहे? फक्त यू आहे का? मग यू म्हणजे काय असणार आहे? युनिव्हर्सल सेट. मग सेट युनिव्हर्सल इज इक्वल टू काय राहतो रे? जेवढं रेक्टँगलमध्ये ते सर्व. मग कोण आहे रेक्टँगलमध्ये? एक्स वाय झेड पी क्यू आर एम एन एस टी. युनिव्हर्सलमध्ये सर्वात मोठा सेट असतो सांगितलं ना. युनिव्हर्सलमध्ये सर्व घेऊन टाकायचं, काहीच ठेवायचं नाही. ध्यान झालं का? पण कोणीही डबल नाही घ्यायचं. युनिव्हर्सल हा सर्वात मोठा सेट असतो ना, एवढा मोठा सेट कोणताच येणार नाही आता आपला, सर्वात मोठा असतो तो. किती झाले आपले? फोर्थ. अजून दिला आहे का? काय दिला आहे? फिफ्थ. हां ए कॉम्प्लिमेंट. काय दिलं आपला? ए कॉम्प्लिमेंट. मग ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, आता काय सांगितलं मी तुम्हाला कॉम्प्लिमेंटमध्ये? ह्या युनिव्हर्सल सेटमधले सर्व घ्यायचे, फक्त कोण नाही घ्यायचे? ए वाले नाही घ्यायचे. कारण की एक कॉम्प्लिमेंट आहे ना, कॉम्प्लिमेंटचा अर्थ ए नाही घ्यायचा. म्हणजे कोण नाही घ्यायचा? एक्स वाय झेड एम एन सोडून बाकी सर्व युनिव्हर्सल सेटमध्ये घ्यायचे. म्हणजे एक्स वाय झेड एम आणि एन नाही घ्यायचा. म्हणजे कोण राहिलं रे आता? पी क्यू आर एस टी कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. लक्षात. अजून कोण आहे बरं? बी कॉम्प्लिमेंट. हा झाला फिफ्थ. आता घेतो इथं सिक्स. काय इथं? बी कॉम्प्लिमेंट. मग डायरेक्ट आन्सर लिहू का मी? बी कॉम्प्लिमेंटचा अर्थ युनिव्हर्सल सेटचे सर्व घ्यायचे, फक्त कोण नाही घ्यायचे? बी वाले. मग कोण आहे बरं इथं? एक्स वाय झेड एस टी. अलग लक्षात. बी कॉम्प्लिमेंट झालं. अजून कोण आहे? ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. हा कितवा क्वेश्चन आपला? सेवन्थ. मग आता बघा काय सांगितलं, फक्त कॉम्प्लिमेंट कोणाच आहे रे? ए युनियन बी. कुठे आहे आपला ए युनियन बी? इथं आहे ना. म्हणजे युनिव्हर्सलचे सर्व घ्यायचे, फक्त कोण नाही घ्यायचा? ए युनियन बी वाला. मग कोण आहे? एक्स आहे, वाय आहे, झेड आहे, पी आहे, क्यू आहे, आर आहे, एम आहे. म्हणजे कोण नाही? कोण घ्यायचं आहे? एस अँड टी. यस दोघंच आहे ना. बघा ना, ए आणि बीच्या बाहेर फक्त कोण आहे? एस अँड टी. तेच चालेल. अजून राहिलं काही? संपलं का? अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट आणि हा लेसन आपल्या इथं संपेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की काय करा? लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर पण करा.